शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये प्रभू रामाची नालस्ती केली गेली। ब्रिगेडच्या वर्धापन दिनी एक विकृत बरळला आहे। शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा संपूर्ण प्रकार झालेला आहे। राम आणि रघुवंशाची निंदा नालस्ती केली गेली आहे। ब्रिगेडच्या वर्धापन दिनी हा एक विकृत बरळला आहे आणि शरद पवार यावेळी गप्प होते। दिलीप सिंह भोसले यांच्या समोर हिंदू आस्थेची खिल्ली उडवली गेली आहे। रामाचं मंदिर बांधलं, कशासाठी बांधलं? कधीतरी विचार करा ना तुम्ही। तो एक पत्नी होता, अमुक होता, तमुक होता, काय होता, त्याच्यावरती नाटकं आलेली ती पहा तुम्ही। त्याच्यामध्ये माझ्या बहिणीला कोणी गरोदर असताना घरातनं बाहेर काढलं तर मी तो कोण, तिचा नवरा असेल त्याला शिल्लक ठेवीन काय? धोब्याचं ऐकतो, बायको बाळणपण असताना त्या धोब्याचं ऐकून पाठवून देतो, तिचं बाळणपण होतं आणि आपण त्याला देव मानतो। आपल्याला लाज वाटली पाहिजे। या वक्तव्यानंतर आता कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटना आता आक्रमक झालेले पाहायला मिळतात। त्यांच्या प्रतिक्रिया समोर येतात, पाहूया। ब्रिगेडच्या कार्यक्रमामध्ये एक वक्त्यांनी हिंदू देवदेवता यांच्याबरोबर श्रीरामांचा अवमान करण्याचे वक्तव्य केलं। या विरोधात हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत आणि आपल्याबरोबर बोलण्यासाठी काही कार्यकर्ते आहेत, जाणून घेऊया काय करता। काल संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यक्रमामध्ये झालेल्या कार्यक्रमात शाहू महाराज तिथे उपस्थित होते, शरद पवार उपस्थित होते आणि त्यामध्ये हिंदू देवदेवतांचा अवमान, त्यात प्रभू रामांचा अवमान केला, काय म्हणाल? या जो कोण ज्ञानेश महाराज आहे, अत्यंत सीतामय्याच्या बाबतीत, रामचंद्रांच्या बाबतीमध्ये अत्यंत खालच्या दर्जाला जाऊन टीका केली आणि त्याच व्यासपीठावरती जो महाराष्ट्राचा नेता समजतात शरद पवार आणि शाहू महाराज यांनी ते ऐकून घेतलं, हे अत्यंत खेदाजनक गोष्ट आहे। आणि खरोखर आणि दुसऱ्या दिवशी उठून हीच नेते म्हणले लालबागच्या दर्शनाला गेली, हा कुठल्या याच्यामध्ये बसताय आणि खरोखर असल्या हरामखोरांना रस्त्यावर आणून पायताना मारलं पाहिजे, अशी आमची भूमिका आहे। काय सांगाल, शरद पवार आणि शाहू महाराज त्या स्टेजवर उपस्थित होते? आमच्या महाराष्ट्राचे नेते म्हणून घेणारे आणि आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातलेच लोक त्यांना वस्ताद म्हणतात, ते 3 दिवस कोल्हापुरात होते। खरं त्यांना अंबाबाईचं दर्शन घ्यावं असं वाटलं नाही आणि त्या महारावचं भाषण ऐकायला ते खुसखुशीत बसलेत। आज जाऊन लालबागचं दर्शन घ्यायला लागलेत। ही दुट्टप्पी भूमिका कुठपर्यंत चालणार आणि त्यांचा निषेध आम्ही करत आहे। त्या महारावला जर सापडला तिथं फोडला, अशी भूमिका आम्ही हिंदू समाजातर्फे घेत आहोत। गेल्या काही दिवसापासून राजकारणामध्ये हे देवदेवतांचा अवमान करतात, तुम्हाला कसं वाटतं? काल मुंबईमध्ये संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमामध्ये ज्ञानेश महाराव या महामूर्खानं आमच्या प्रभू श्रीरामचंद्रांचा, सीतेचा अपमान केलेला आहे, स्वामी समर्थांचा अपमान केलेला आहे। जगभर ज्या देवतेची आम्ही उपासना करतोय किंवा भारतभर जी उपासना करतोय आणि या कार्यक्रमाला शाहू महाराज, खासदार शरद पवार आणि बंटी पाटील सारखी माणसं त्या कार्यक्रमाला हजर होती आणि त्यांनी हे ऐकून घेतलं। एवढं निंदा नालिष्टी करणाऱ्या ज्ञानेश महाराजचं तुम्ही ऐकून घेताय म्हणजे तुम्ही खरोखर तुम्ही हिंदू धर्माचे आहे का, हा प्रश्न उभा राहिलेला आहे। आणि तुम्ही तिथून पुढे येऊन अंबाबाईच्या दर्शनाचं हे करताय आज कोल्हापुरात येऊन, म्हणजे तुम्हाला प्रभू श्रीरामचंद्र किंवा हे आवडीचे आहेत, तुम्ही अंबाबाई दर्शन घेऊन त्याच्यावरती पांघरून घालायचा प्रयत्न करताय। पण अशा ज्ञानेश महारावला आम्ही कोल्हापुरात पाय ठेवू देणार नाही, जर दिसलाच तर त्या ठिकाणी ठोकायची व्यवस्था आम्ही करणार आहे। ज्या वक्त्यांनी हे वक्तृत्व केलं त्याला कोणत्याही परिस्थितीत माफी मिळता कामा नये, अशी हिंदुत्ववादी संघटनेची मागणी आहे। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।